हिमगौरी आणि 7 बुटके. कोणी एकेकाळी एक सुंदर राजकुमारी होती. ती इतकी गोरी होती की तिचे नाव हिमगौरी ठेवले गेले. गौरीची सावत्र आई राणी एल्सा अतिशय दुष्ट होती. ती गौरीचा खूप छळ करीत असे. राणीकडे एक आरसा होता. रोज सकाळी राणी त्या आरशात बघून विचारायची, आरशा आरशा, सर्वात सुंदर कोण आहे सांग? तू सर्वात दुष्ट आणि क्रूर आहेस, पण तू सर्वात सुंदर नाहीयेस. सर्वात सुंदर तर हिमगौरी आहे. आरशाच्या या उत्तराचा राणीला भयंकर राग आला आणि तिने गौरीला महालातून जंगलात हाकलून दिले. दाट जंगलात भुकेली तहानलेली गौरी एकटीच फिरत होती. ती खूप घाबरलीही होती. जंगलात भटकताना दूरवर तिला एक झोपडी दिसली. ती झोपडीत गेली. तिथे एका टेबलावर अनेक प्रकारचे पदार्थ ठेवले होते. 7 ताटे आणि 7 चमचे सुद्धा होते. मला तर खूप भूक लागलीये. जेवणाचा वास तर खूप छान येतोय. गौरीने ते पदार्थ खाल्ले. पुढच्याच खोलीत 7 छोटे पलंग एका ओळीत ठेवले होते. गौरी खूप थकली होती. तिने ते 7ही पलंग एकमेकांना जोडले आणि त्यावरती गाढ झोपी गेली. काहीच वेळाने 7 बुटके तिथे आले. त्यांनी पाहिले की एक सुंदर मुलगी त्यावर झोपली आहे. कोण आहेस तू? माझं नाव हिमगौरी आहे. माझ्या सावत्र आईने मला जंगलात सोडून दिले. अच्छा, तर तू आमचे जेवण संपवलेस काय? माझी चूक झाली, मला क्षमा करा. गौरीच्या प्रेमळ स्वभावावर बुटके खुश झाले. त्यांना तिची दया आली. त्यांनी तिला मदत करायचे वचन दिले. तिथे राजमहालात राणी पुन्हा आरशाला विचारत होती की सर्वात सुंदर कोण आहे सांग? तू सर्वात दुष्ट आणि कपटी आहेस, पण हिमगौरीच सर्वात सुंदर आहे आणि जंगलात ती सुरक्षित आहे. नाही, मी तिला ठार मारेन. आपले रूप बदलून राणी एक वस्तू विकणारी बाई बनली. विषाने माखलेला कंगवा घेऊन ती गौरीला भेटायला गेली. अरे वा, तुझे केस किती सुंदर आहेत परी. हा घे, हा कंगवा तुझ्या केसांसाठी. गौरीने त्या कंगव्याने केस विंचरताच तिची शुद्ध हरपली. बुटके घरी आले तेव्हा गौरी बेशुद्ध पडली होती. हे तर त्या दुष्ट राणीचेच काम दिसतंय. हा कंगवा तर बघ. बुटक्याने तो कंगवा केसातून काढताच गौरी शुद्धीत आली. सगळ्या बुटक्यांना आनंद झाला. इकडे राजमहालात त्या राणीने पुन्हा आरशाला विचारले की सर्वात सुंदर कोण आहे सांग? तू दुष्ट आणि कपटी आहेस, पण हिमगौरी अजून जिवंत आहे आणि सर्वात सुंदर तीच आहे. नाही, हे कदापि शक्य नाही. यावेळी राणीने एका शेतकरी बाईचे रूप घेतले. एका टोपलीत विषारी सफरचंदे घेऊन ती गौरीला भेटायला गेली. ती झोपडीजवळ गेली तेव्हा गौरी बागेत फिरत होती. अगं मुली, तू खूप थकलेली दिसतेस. घे, ही सफरचंदे खा. धन्यवाद, मला तर खूप भूक लागली आहे. त्या सफरचंदाचा तुकडा तोडताच गौरी जमिनीवर कोसळली. राणीला वाटले की हिमगौरी मेलीच. ती आनंदाने तिथून निघून गेली. संध्याकाळी 7 बुटके घरी आले तेव्हा हिमगौरी उठ, ती तर मेली आहे. सगळे बुटके रडू लागले. त्यांनी तिला उचलून पलंगावर ठेवले. काही वेळाने एक तरुण राजकुमार जंगलातून चालला होता. आवाज ऐकून तो तिथे आला. पाहतो तर काय, 7 बुटके रडतायत आणि एक सुंदर मुलगी पलंगावर पडली आहे. ही सुंदर मुलगी कोण आहे? हिमगौरीला बघताच त्याचे तिच्यावर प्रेम जडले. खाली वाकून राजकुमाराने गौरीच्या गालाचे चुंबन घेतले आणि अचानक गौरीला जाग आली. ती जोरजोरात खोकू लागली. खोकता खोकता सफरचंदाचा एक तुकडा तिच्या तोंडातून बाहेर पडला. काय झालं होतं मला? आम्हाला वाटलं तू मेलीस, पण तू तर जिवंत आहेस. गौरीला फार आश्चर्य वाटले. हिमगौरी, तू माझ्याशी लग्न करशील? हो, नक्कीच. बुटके आता खूपच खुश झाले. ते नाचू गाऊ लागले. राजकुमार हिमगौरी आणि 7 बुटक्यांना घेऊन आपल्या राज्यात गेला. इकडे राणीने आरशाला पुन्हा विचारले की सर्वात सुंदर कोण आहे सांग? अगं राणी, तू तर सुंदर आहेसच, पण हिमगौरी नेहमीच तुझ्यापेक्षा सुंदर राहील. नाही! रागाच्या भरात राणीने तो आरसा फोडून टाकला आणि स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. काही काळाने तिचा मृत्यू झाला.